interaction with all the media that covers BMC every month on the incidental issues and ongoing things. आता जस्ट टू बिगिन विथ सम गुड न्यूज. एकतर आपल्याला मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रामध्ये गेले 2-3 दिवस चांगला पाऊस पडतोय आणि त्यामुळं गेल्या कालच्या एक दिवसामध्ये आपल्या त्यातला साठा आहे तो त्याच्यामध्ये 12% वाढ झाली आणि आता सगळ्या धरणांमध्ये मिळून साधारण 28.92 म्हणजे क्लोज टू 29% साठा आपला झालेला आहे. हेच प्रमाण जर आपण 2025चं, कारण मागच्या वेळेला खूप सुरुवातीपासून चांगला पाऊस झाला होता, ते जवळजवळ 67.88% होतं. पण ह्याचं तुलना आपण 2024शी केली, त्यावेळेला पाऊस सुरुवातीला कमी होता, नंतर वाढला होता. त्याचं प्रमाण 14.52% होतं. म्हणजे आत्ताचं प्रमाण हे 2024च्या तुलनेमध्ये चांगलं आहे, परंतु मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये अजूनही कमी आहे. सो वी नीड अनदर गुड स्पेल टू रीच दॅट लेवल. सध्या ही अजून एक चांगली गोष्ट आहे की सध्या पण तिथे धरण क्षेत्रामध्ये चांगला पाऊस पडतोय आजसुद्धा. त्यामुळं कालच्या एका दिवसात 12% वाढलं. तसंच जर प्रमाण आजही आपलं वाढलं तर आपल्याला चांगला पाऊस पडेल, चांगला उपयोग होईल. पण एक लक्षात घेतलं पाहिजे की 1% जेव्हा धरण क्षेत्रातलं पाणी वाढतं त्यावेळेला ते आपल्याला 3 दिवस पुरतं. त्यामुळं 30 सप्टेंबरपर्यंत जर आपला धरणामध्ये 100% साठा झाला तर तो आपल्याला पुढच्या मे किंवा जून म्हणजे नवीन पुन्हा पाऊस सुरू होईपर्यंत पुरतो. त्यामुळं विल हॅव टू बी व्हिजिलंट, ऑब्झर्विंग व्हॉट इज हॅपनिंग. आणि आत्ताचा जो एल निनोमुळं संपूर्ण रेन पॅटर्नवरती परिणाम झालेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला खूप मोठा पाऊस गेल्या 2-3 दिवसामध्ये पडला, परंतु आता पुन्हा ड्राय स्पेल येईल आणि कदाचित नंतरचा मोठा पाऊस हा काही कालावधीने होईल. त्यामुळं तो विचारात घेता पाण्याच्या साठ्याचं नियोजन आम्हाला करावं लागणार आहे. पण आत्ता तरी आपल्याला अपेक्षेप्रमाणे आपल्या धरणाच्या पाण्यामध्ये हा साठा आपल्याला तयार झालेला आहे. दुसरा जो पावसाच्या बद्दलचं जर बघितलं तर गेल्या 6 दिवसामध्ये मुंबई क्षेत्रामध्ये विक्रमी पाऊस झाला. 30 जूनला आपल्याला सुरुवात झाली खरं म्हणजे. त्या दिवशी कुलाबा वेधशाळेने 69 mm नोंदवला आणि सांताक्रूजने 96 mm पाऊस नोंदवला. पण जुलैच्या 1 तारखेपासून हे आजपर्यंत आपल्याकडे पाऊस पडतोय. कालचं प्रमाण थोडंसं कमी होतं, पण या 6 दिवसामधला जर आपण पाऊस बघितला तर जुलैच्या सरासरी पावसाच्या मोर दॅन 100% पाऊस आपल्याला या 6 दिवसामध्ये मिळाला. कुलाब्यामध्ये तो 110% आणि सांताक्रूजला 104% होता आणि तो खूप कमी कालावधीमध्ये मिळाला. त्यापैकी काही दिवशी 300 mm पेक्षा सुद्धा पाऊस कमी छोट्या टाइम स्पॅनमध्ये आपल्याला अनेक ठिकाणी मुंबईमध्ये पाहायला मिळाला. आणि ह्याचं जर एक तुलनात्मक हे बघितलं तर आपला जो ॲव्हरेज रेनफॉल आहे वर्षभराचा असेल तर रफली अराउंड 2400 mm हे 10 वर्षाच्या ॲव्हरेजने काढलेला. काही वेळेला तो अगदी 3000 पर्यंत सुद्धा गेलेला आहे. मागच्या वर्षी आपल्याला तेवढा पाऊस पडलेला दिसला. त्याच्या 40% पाऊस आत्तापर्यंत आपल्याला मिळालेला आहे. सो शहरामध्ये दॅट इज ओके, पण धरण क्षेत्रामध्ये मात्र अजून थोडासा पाऊस वाढण्याची आवश्यकता आहे. हा पाऊस आपला मुंबईचा जो आहे तो इतर शहरांच्या तुलनेत जर बघितला तर दिल्ली शहरामध्ये दरवर्षी 800 mm पाऊस पडतो. पुण्यामध्ये 720 mm पाऊस पडतो. बँगलोरमध्ये साधारण 970 म्हणजे क्लोज टू 1000 mm पाऊस पडतो. त्याच्यापेक्षा खूप जास्त म्हणजे 2400 mm पाऊस मुंबईमध्ये पडतो. आणि आपल्याला जुलै महिन्यात जो पाऊस पडलाय तोच जवळजवळ या शहरांच्या सगळ्या वार्षिक पावसा एवढा पाऊस आपल्याला जुलै महिन्यामध्ये पडलाय. आणि त्या मानाने आपण शहरामध्ये बऱ्याचशा गोष्टी म्हणजे योग्य रीतीने BMCने करण्याचा प्रयत्न केला. आपल्या स्टॉर्म वॉटर ड्रेनची क्षमता ही 55 mm पाऊस एका ह्याच्यात घेऊन जाण्याची आहे. ती अर्थातच आपण नवीन प्रोग्राम घेऊन ती वाढवण्याचा प्रयत्न करतोय. आणि आपल्याला मुंबईमध्ये टायडल इम्पॅक्टसुद्धा बघावा लागतो. त्यामुळं सगळ्या कॅचमेंटमधून येणारं पाणी, आपल्या इथे असलेल्या 4ही नद्यांमधून बाहेर पडणारं पाणी, नाले सिस्टीममधून बाहेर पडणारं पाणी आणि हाय टाईडच्या वेळा या सगळ्यामध्ये आपल्याला मॅनेज करावं लागतं. आता आपला जो विहार लेकचा हा जवळजवळ ओव्हरफ्लो होण्यासाठी आलेला आहे. विहार लेक जेव्हा ओव्हरफ्लो होतो तेव्हा पाणी मिठी नदीमध्ये येतं आणि त्यावेळेला मिठी नदीची जर पातळी वाढलेली असेल तर आपल्याला काही वेळेला पुराचा फटका बसतो. त्यामुळे ते सुद्धा आम्ही खूप क्लोजली ऑब्झर्व करतो. मिठी नदीमध्ये आणि टायडल इम्पॅक्ट पण ऑब्झर्व करतो. आत्ताच्या घडीला
ओव्हरऑल पाऊस कमी झाला आहे आणि समजा आता विहारचा जरी पाण्याची पातळी वाढली तरी आपल्याला तसा शहरासाठी काही धोक्याचा इशारा त्याच्यामध्ये नाही आहे. या काळामध्ये आपल्याला ज्या काही या सगळ्या काळामध्ये आपली सगळी 6 पंपिंग स्टेशन्स, मेजर पंपिंग स्टेशन्स, 10 मिनी पंपिंग स्टेशन्स आणि आपले जवळजवळ 540 वेगळे पंप्स होते. तेही आपल्याला सगळे लागले नाहीत. परंतु ज्या वेळेला पाऊस जास्त होता त्या वेळेला सिटी, वेस्टर्न आणि ईस्टर्न सबमध्ये हे आपले सगळे पंप्स कार्यरत होते. आणि मी सुरुवातीला सांगितलं होतं म्हणजे मान्सून प्रिपेअर्डनेस च्या बद्दल जी प्रेस कॉन्फरन्स घेतलेली त्याच्यात की आपण IoT डिव्हाइसेस लावून त्या सगळ्या पंप्सचं मॉनिटरिंग इथून कंट्रोल रूममधून करतो. त्यामुळे इथे आपल्याला क्लिअरली दिसत होतं की कोणते पंप कुठल्या ठिकाणी चालू आहेत आणि कुठल्या पंपना अजून चालू करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे ते पंप यावेळेला अतिशय स्मूथली आणि चांगल्या पद्धतीने चालले. या 5-6 दिवसामध्ये काही आपत्कालीन घटनांची नोंद झाली. त्याच्यामध्ये घर किंवा भिंतीचा भाग पडण्याचा 100पेक्षा जास्त तक्रारी आल्या. त्या वेळेला लगेचच महापालिकेमार्फत त्यांना आवश्यक ते सहकार्य आणि मदत करून दिली. 30 जूनला वाळकेश्वर येथे म्हाडाच्या उपकार प्राप्त इमारतीमधला काही भाग म्हणजे 3 मजली बांधकाम होतं. त्यातला गच्चीचा भाग कोसळून त्याच्यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झालेला होता. 5 जुलैला आपल्याला माहिती आहे की मानखुर्दमध्ये जिल्हाधिकारी यांच्या जमिनीवरील एक 3 मजली घर एका झोपडीवर कोसळून त्याच्यामध्ये 6 व्यक्तींचा मृत्यू झालेला होता. आणि या व्यतिरिक्त आपल्याला माहिती आहे की मॅनहोलमध्ये पडल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झालेला होता. ह्या गोष्टी ह्या म्हणजे ज्या अनटॉवर्ड इन्सिडेंट्स म्हणतो ते झाले. परंतु अनेक ठिकाणी दरड कोसळणे वगैरे असे, कारण मुंबईमध्ये जे हिलस्लॉप एरियाज आहेत तिथे बारीक छोटे अशा घटना घडलेल्या आहेत, पण त्यामध्ये जीवितहानी झाली नाही. त्या सर्व ठिकाणी आपण शाळांमध्ये अनेक लोकांना तात्पुरतं स्थलांतरित केलेलं होतं. शाळांमध्ये वगैरे पाठवलेलं होतं. त्यांच्या जेवणाखाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळचं वैशिष्ट्य असं होतं की गेल्या 2 दिवसामध्ये वाऱ्याचं प्रमाण खूप जास्त होतं. दिस वॉज व्हेरी व्हेरी विंडी. वी हॅड अ विंडी डेज. आणि त्याच्यामध्ये पहिल्या दिवशी जवळजवळ 40 ते 50 किलोमीटरनी आणि काल काही ठिकाणी 70 ते 80 किलोमीटर प्रति तास अशा वेगाने वारे वाहिले. आणि त्यामुळे सगळ्यात जास्त नुकसान झालं ते आपल्या झाडांचं झालेलं आहे. कारण झाडं दरवर्षी पावसाळ्यामध्ये किंवा वेगवेगळ्या कारणांनी पडत असतात आणि ते परंतु या वेळेला आपल्या जेवढी वर्षभरात झाडं पडतात त्याच्या 50% झाडं केवळ एका दिवसामध्ये पडली. आणि हा खूप मोठा हे होतं. म्हणजे 2022ला आपण जर बघितलं तर साधारण 655 झाडं पडली होती. 2023मध्ये 687, 2024मध्ये 653 आणि 25मध्ये जास्त पडली 855. म्हणजे झाडं ही पडतात. त्याच्यापूर्वी आपल्याकडे निसर्ग सायक्लोन होतं, तौक्ते होतं, त्यावेळेला तर झाडं जास्त पडलेली होती. परंतु ती विशिष्ट कारणाने होतं. तसंच या पावसाळ्यामध्ये आपल्याकडे थोडंसं विंड स्टॉर्म किंवा वाऱ्या वाहण्याचा वेग खूप जास्त राहिल्यामुळं आणि त्याच्याबद्दलचे रेड अलर्ट असल्यामुळं आत्तापर्यंत ऑलमोस्ट 830 trees have fallen in the city. Out of that, 350 are in the public areas or along the roadside. 480 trees have fallen in private areas. याच्याशिवाय फांद्या पडतात. जेवढी झाडं पडतात साधारण तेवढ्याच फांद्या आपल्याकडे पडतात. मागच्या सगळ्या वर्षांचा हे काढला तरी सुद्धा 22मध्ये झाडं 655 होती, फांद्या 867 होत्या. सो रफली त्या साधारण त्याच्यापेक्षा दीडपट वगैरे फांद्या पडतात. यावेळेला सुद्धा ऑलमोस्ट 1238 ब्रांचेस हॅव फॉलन अपार्ट फ्रॉम द ट्रीज. 529 फ्रॉम द पब्लिक एरियाज, 709 फ्रॉम द प्रायव्हेट एरियाज. आणि या झाडे पडण्यामध्ये सुद्धा यावेळेला या काळात जे झाडं पडली त्याच्यामध्ये 2 व्यक्तींचे मृत्यू झाले. त्यापैकी एक होतं तो आपला रोड साईड ट्रीज होतं, एक होतं ते मात्र चा जो फॉरेस्ट डिपार्टमेंटकडं जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये झालेला होता. पण दिस इज द ओव्हरऑल सिच्युएशन ऑफ द मॉन्सून. बट अपार्ट फ्रॉम धिस आपल्या 7-8 ठिकाणी वेगवेगळ्या कारणांनी जेव्हा नाले पण भरले आणि हायटाईड होती अशा वेळेला थोडंसं वॉटर लॉगिंग होतं. जे क्रॉनिक स्पॉट होते, हिंदमाता असेल, गांधी मार्केट असेल किंवा वीरा देसाई रोड असेल, ईस्टर्न सबअबमधल्या काही ठिकाणं होती, पण दे वर अंडर कॉन्स्टंट वॉच. जिथे पाणी उतरण्याची शक्यता नव्हती त्यावेळेला आम्ही गेले 2 दिवस पोलिसांच्या मदतीने हे रस्ते बंद केलेले होते काही काळासाठी, जेणेकरून त्यातून कोणाचा जीवितहानी होऊ नये किंवा कोणी व्यक्ती जखमी होऊ नये म्हणून.
आणि नंतर कालांतराने ह्या सगळ्याचं पाणी निघालं. 1-2 ठिकाणी विशेषतः एस-व्ही रोडवर आम्हाला असं दिसलं कॉन्स्टंट मॉनिटरिंगमध्ये की यावेळेला एका विशिष्ट ठिकाणी पाणी जास्त काळ राहतंय. म्हणजे देअर इज नो रिझन, कारण आपली एस-डब्ल्यू-डी आहे, सर्व काही आहे. आता त्याच्यामध्ये प्रायमरी अंदाजामध्ये काही ठिकाणी जवळ चालू असलेल्या बांधकामामुळे काही एस-डब्ल्यू-डीचे चॅनल्स ब्लॉक झाली आहेत वगैरे असं दिसलंय. तर याच्यासाठी आता आम्ही मधल्या काळामध्ये पूर्ण प्रिकॉशन घेऊ. गेल्या म्हणजे सुरुवातीपासून सांगतच होतो, पण आता पुन्हा एक बांधकामांसाठीची पण ॲडवायझरी आम्ही रिएटरेट केलेली आहे, ज्याच्यामध्ये कारण खाजगी बांधकामांचं प्रमाणही जास्त आहे आपल्याकडे आता. त्यामुळं अनेक मोठी क्लस्टरची कामं होत आहेत. SRAची खूप कामं मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहेत. त्यामुळे या ठिकाणी SRA CEOंना सुद्धा ह्याच्याबद्दलच्या सूचना दिल्यात आणि त्यांनी केल्या ते पास ऑन केल्यात. नरेडको, MCHI यांच्याबरोबर पण काम करून सगळ्या कन्स्ट्रक्शन साईट्ससाठी इन्क्लुडिंग इन्फ्रास्ट्रक्चर कन्स्ट्रक्शन साईट्स वी हॅव इश्यू डिटेल्ड ॲडवायझरी, ज्याच्यामध्ये त्यांनी आपल्या कन्स्ट्रक्शन साईट्सचं प्रोटेक्शन करणं, कारण नॉर्मल सिच्युएशन विचारात घेऊन काही वेळेला एक्सकव्हेशन केलं जातं. शोअर पाईल्स, त्याची सेफ्टी ह्यांची पावसाळ्याच्या काळामध्ये विशेषतः जास्त काळजी घेणं गरजेचं असतं आणि कुठल्याही सेफ्टी मेजर्सशिवाय एक्सकव्हेशन मोठ्या प्रमाणावर करू नये. हायराईज बिल्डिंगची कामं चालू असतील तर त्याचं जे स्कॅफोल्डिंग आहे त्याच्याबद्दलची पुरेशी काळजी घ्या, कारण वारा हा पण एक आता आपल्या याचा फीचर होत चाललेला आहे आणि त्यामुळे त्या काळामध्ये त्याला कुठे त्याच्या सुरक्षिततेला धोका पोचू नये आणि तसं प्रिकॉशन्स पण लोकांनी घेतलेले आहेत. 1-2 प्रसंग आपल्याला आढळून आले, परंतु दे वर इमिडिएटली अटेंडेड टू अँड इमिडिएट कंटेन्शन मेजर्स वर टेकन. But going forward, this kind of self-discipline will have to be followed by all those who are in charge of these constructions, and agencies like BMC, MHADA, SRA will have to enforce that discipline and rigor among the construction entities. So these are some of my observations which I wanted to share. Then the house is open. Ma'am, how many flooding spots have come to light? You mentioned about the SV Road flooding spot. So, have we collated how many new flooding spots have come to light? No, they are not new flooding spots. They are the old flooding spots only. फक्त तिथं what our expectation was, once the low tide starts, the water should recede. So this one particular location, त्याच्यात पाणी गेलं, परंतु it took longer time. So such spots we will monitor and examine. मैम, ऐसा है कि हर साल बारिश से होती है, शुरू में ही लोगों की जानहानि होती है हर बार। तो इसको रोकने के लिए आपकी आगे की उपाय योजना क्या है कि आगे लोगों की बारिश होने के बाद लोगों की जानहानि न हो और लोगों को कोई तकलीफ न हो? शासन और प्रशासन ने तालमेल भी नहीं है, तो इसके बारे में आपकी तैयारी क्या होगी? ये देखिए, पिछले अगर हम मुंबई की बारिश और बारिश के कारण होने वाला नुकसान, जो जीवित हानि हो या मालमत्ता की हानि हो, इसके ऊपर अगर आप देखते हो तो पिछले कई सालों में हमने देखा है कि शहर में पानी बहुत ज़्यादा देर तक नहीं जमता है। जिससे पहले कभी जीवित हानि होती थी या मालमत्ता की हानि होती थी, वो सब कम हो गया बिकॉज उसके लिए मेजर्स लिए हैं। अभी जो हानि हो रही है वो कुछ इस तरह के फ्रीक इंसिडेंट्स हैं जहाँ पे पेड़ गिरना, ये एक बात है, या अभी मैनहोल का ओपन रहना, इस पे भी BMC ने पिछले कई सालों में बहुत मेहनत करके सिस्टमिक चेंजेस बहुत लाए हुए हैं, बट फिर भी कभी कभी ये इंसिडेंट्स इस तरह का होता है, उसको रोकने की ज़रूरत है और उसके लिए सिस्टमिक चेंजेस और क्या करने उस पर हम लोग काम कर रहे हैं। तीसरी बात है कि ये कई जगह पे काफ़ी सारा अनऑथराइज कंस्ट्रक्शन है जिनको प्रोटेक्शन भी है 2011 का, बट उसमें जो कंस्ट्रक्शन करते समय जो सावधानी बरतनी चाहिए वो नहीं हुई है, उसकी क्वालिटी के इश्यूज़ है और उसके कारण इस तरह का ये स्ट्रक्चर्स गिर जाना, वो नीचे आना, ये चीज़ें हो रही है और ये हिल स्लॉप पे होता है हर समय। इस बार हमने उसके लिए बहुत ज़्यादा तैयारी की थी। वी हैड आइडेंटिफाइड द वल्नरेबल एरियाज़, वहाँ के लोगों को समझा बुझा के कि एटलीस्ट ड्यूरिंग रेड अलर्ट टाइम यू शुड शिफ्ट फ्रॉम देयर एंड स्टे इन आवर टेम्प्रेरी लोकेशंस। वो बहुत जगह ईस्टर्न सबब में तो काफ़ी जगह पे ये किया हुआ था, तो उसका असर हुआ। लेकिन अभी हमें कंटिन्यूसली मॉनिटर करना पड़ेगा कि ये क्यों होती है चीज़ें और उस पर हमारी तरफ से कोशिश क्या करें, लोगों ने भी क्या सावधानी बरतनी चाहिए, ये सारी चीज़ों पे मतलब उस पर SOP होगा। अभी फॉर एग्जांपल ट्री पे शायद बाद में भी आपके सवाल होंगे उसके ऊपर, लेकिन मैं पहले से बता रही हूँ कि ये इस बार ट्री फॉलिंग के बहुत ज़्यादा इंसिडेंट्स हुए और उससे
मतलब ट्री फॉलिंग ऐसी चीज़ है कि वो सडनली होता है, तो कभी कभी समटाइम्स पीपल एस्केप विथ अ स्मॉल इंजरी विदाउट इंजरी, और समटाइम्स इट्स बिकम्स वेरी फेटल, और वी हैव एक्सपीरियंस दैट इन दिस सीजन। तो वी हैव बीन डिस्कसिंग ऑन दिस इशू। पहले भी होता था कि ये ट्रीज़ को किस तरह से सेफ गार्ड किया जाए, और उस पर हम लोग थोड़ा और सिस्टमिकली काम करेंगे। We had our internal meetings with all the AMCs and our garden department and all। तो उसमें 3-4 चीज़ें करने की कोशिश हम लोग कर रहे हैं। एक तो हमारे मोस्ट ऑफ आवर ट्रीज जो रोड साइड ट्रीज है, मुंबई में अगर ट्री का आपने डेटा या सेंसस जो ट्री का है और उस पे जो ये किया हुआ है, तो ये अभी नया सेंसस चल रहा है, लेकिन 2018 में जो सेंसस हुआ था उसमें मुंबई में 29.75 लाख ट्रीज है, और उसमें से ऑलमोस्ट रोड साइड में जो ट्रीज है दे आर क्लोज टू 2 लाख। अब 2 लाख ट्रीज जो रोड के दोनों साइड पे है, बाकी तो अलग अलग एरिया, गार्डन में, प्राइवेट एरियाज में, गवर्नमेंट ऑफिस में, बहुत जगह पे। तो रोड साइड ट्रीज बिकम एट टाइम्स वेरी रिस्की बिकॉज एंड वल्नरेबल बिकॉज ऑफ द वेदर कंडीशंस। उसके 2-3 रीजन है। एक तो ये सारे ट्रीज फुटपाथ पे है बहुत जगह पे, और हमारी सारी यूटिलिटीज भी फुटपाथ के नीचे है। अब ये दोनों को कोएग्जिस्ट कैसे करवाना है, और फुटपाथ पे जब हम लोग कंक्रीटाइजेशन करते हैं या इवन पेवर ब्लॉक भी लगाते हैं, तो उसके सारे रूट्स को पानी वहाँ पे जाता है कि नहीं। तो इसके लिए कुछ अलग अलग सिस्टम्स हैं। हम ट्री के सराउंडिंग एरिया में पूरा एक मतलब वी इंश्योर कि वो जो रूट है उसको थोड़ा खाली रखे जहाँ पानी परकोलेट हो जाए। बट उससे काम सिर्फ नहीं होगा, क्योंकि रूट सिस्टम है जो नीचे से बहुत फैलती है, तो उसके सराउंडिंग एरियाज में इस तरह से होल क्रिएट करके उस पर जाली लगा के उससे पानी अंदर जा सकता है क्या, ये एक हम लोग एक्सप्लोर कर रहे हैं। इनफैक्ट मुंबई में कई जगह पे ये किया हुआ है, मलबार हिल में और इसमें, बट वो दैट इज़ अ परसेंटेज इज़ वेरी स्मॉल। तो उसको थोड़ा सा और अच्छी तरीके से उसकी सिस्टम वी हैव आइडेंटिफाइड, वो हम करना चाहते हैं। दूसरा ये है कि हमने आई जस्ट आफ्टर ऑल दिस इंसिडेंट्स आई स्पोक टू सम एक्सपर्ट्स इन दिस फील्ड। मुंबई यूनिवर्सिटी का अपना एक लाइफ साइंसेस डिपार्टमेंट है, एक बायोडाइवर्सिटी सेंटर है। डॉक्टर संजय देशमुख, फॉर्मर वीसी ऑफ मुंबई यूनिवर्सिटी, जो खुद एक बॉटनिस्ट है और मैंग्रोव्स और ट्रीज के जाने माने हैं, वो हमारे बायोडाइवर्सिटी कमेटी के मेंबर भी हैं। और इस तरह से और इंस्टीट्यूशनल सपोर्ट हमने आईआईटी के पास भी इसका वी हैव सॉट देयर सपोर्ट ऑल्सो। और भी कोई जितने भी अच्छे इंस्टीट्यूट्स है महाराष्ट्र में या इवन नेशनल लेवल पे, जो हमें एग्जिस्टिंग ट्रीज को सपोर्ट सिक्योर करने के लिए और क्या करना चाहिए, जो हम हमारे इंफ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स में, रोड्स में कर सकते हैं, दैट वी आर ट्राइंग टू अंडरस्टैंड, और वो हम लोग करेंगे। दूसरी ये बात है कि बहुत बार जो यूटिलिटीज़ में सारे रूट्स एंटेंगल हो जाते हैं। अब इसको हम लोग विषय नहीं कर सकते, लेकिन ये सिचुएशन आगे जाके भी ऐसे ही रहने वाली। तो ऐसे सिचुएशन में ट्रीज को कैसे सेफगार्ड कर सकते हैं, क्या उसका कटिंग जो है वो प्रॉपरली करें शुरू से ही, उससे उसके रूट सिस्टम पे एक अच्छा असर होगा, या उसको कुछ अलग तरीके से रूट्स को टाई कर सकते हैं। मतलब दीज आर अगेन एक्सपर्ट्स इश्यूज। तो वो एक्सपर्ट इंस्टीट्यूशन को एंगेज करके, कुछ अर्बोरिस्ट को एंगेज करके इस पे हम लोग इमीडिएटली काम शुरू कर देंगे। तीसरा हम लोगों ने ये तय किया है कि अगर 2 लाख ट्रीज है रोड साइड पे, तो हमारे इस बार वी हैड प्रून्ड 50% ऑफ देम। 1 लाख से ज़्यादा ट्रीज को हमने प्रून किया था, ट्रिम किया था, बट दैट ऑल्सो इज नॉट सॉल्विंग द प्रॉब्लम। सो वी विल इंस्पेक्ट ऑल रोड साइड ट्रीज नेक्स्ट गोइंग फॉरवर्ड, और जहाँ उसके ट्रिमिंग की ज़रूरत है वो ट्रिमिंग करेंगे। बहुत बार ऐसा होता है कि ट्रिम करने के बाद भी पेड़ का जो वेट है वो बहुत ज़्यादा रहता है, और रोड्स अगर थोड़ी उसकी विड्थ कम हो तो वो उसके लिए डेंजरस हो सकता है। तो इसकी भी एक एसओपी जो हमारी 2000 पहले बनी हुई है, उसी को भी हम लोग रिवाइव कर रहे हैं विथ टेकिंग एक्सपर्ट ओपिनियन। सो दिस इज ऑल अबाउट ट्रीज। एज फार एज मैनहोल्स आर कंसर्न, बीएमसी ने पिछली बार एक इंसिडेंट हुआ था, उसके बाद उसके ऊपर काफ़ी काम किया हुआ है। हमारे 2 तरह के मैनहोल्स हैं, एसओ के हैं, सीवरेज ऑपरेशन के, और एसडब्ल्यूडी के, जो 1 लाख से ज़्यादा है पूरे सिटी में। उसमें सीवरेज के ज़्यादा है, जो करीब क्लोज टू 80,000 मैनहोल्स सीवरेज के हैं। ये सारे मैनहोल्स का जियो टैगिंग हो चुका है, उनके पास इसकी इन्फॉर्मेशन होती है, इस पे सारे जगह पे जाली लगी है कि नहीं लगी इसकी भी इन्फॉर्मेशन होती है।
अवेलेबल है। SWD के मैनहोल्स जो है वो GIS पे हमारे अवेलेबल है, उसको भी जियो टैगिंग हम लोग करेंगे। अब इशू ये है कि इतना सारा करने के बावजूद भी इंसिडेंट्स होते हैं, क्योंकि माइक्रो लेवल पे जो एक ऑपरेशनल रिगर, डिसिप्लिन और मॉनिटरिंग चाहिए, उसमें शायद हम लोग थोड़ा सा वो ध्यान नहीं दे पा रहे थे। तो उसी को हमें स्ट्रेंथन करना पड़ेगा, क्योंकि इन टर्म्स ऑफ इंफ्रास्ट्रक्चर सेफ्टी जो भी मेजर्स लेने थे वो पिछले 4-5 साल में हम लोग ले चुके हैं, और वो सारा पेपर मतलब एक्चुअल ग्राउंड पे भी है। बट होता ये है कि वर्क फॉर सम रीजन इफ दैट मैनहोल्स नीड टू बी ओपन एंड वहाँ पे कुछ करना है, तो उसके लिए जो डिसिप्लिन से काम करना पड़ेगा वो नहीं हो रहा है। तो वी विल इंश्योर दैट, एंड नेक्स्ट ईयर वी हैव ऑलरेडी प्लान, वी विल स्टार्ट ऑल दीज ऑपरेशंस फ्रॉम जनवरी ऑनवर्ड्स, और उसमें हर एक मैनहोल चेक होगा, उसमें किस तरह से, और वो अलग तरीके से होगा, मतलब नॉट नेसेसरीली यू हैव टू ओपन एवरीथिंग एंड डू इट। तीसरा एक मैनहोल में होता है जिसपे लोगों पे बहुत, उस पर सोशल मीडिया पे भी काफ़ी वीडियोस घूमते हैं कि देर आर सम मैनहोल्स ऑफ अवर्स जिससे वो प्रेशर से पानी आता ही रहता है। उसके लिए उसका एक मेजर होता है, उसके ऊपर कुछ हम लोग एक आइडेंटिफिकेशन के लिए ये रखते हैं, लेकिन वहाँ पे पानी आता रहता है, बिकॉज दैट इज़ हाउ द सिस्टम वर्क्स, SWD सिस्टम वर्क्स। जब बारिश होती है तो कुछ जगह से वो प्रेशर से पानी ऊपर आता है, बट दैट ऑल्सो एट टाइम्स परसीव्ड एज समथिंग एल्स बिकॉज ऑफ फियर एंड लैक ऑफ इंफॉर्मेशन। तो उसी को भी हम लोग थोड़ा सा इंफॉर्मेशन जितनी अच्छी तरीके से दे सके वो करेंगे। थर्ड पॉइंट जो हमें रिसेंटली देर इज अ कोर्ट केस गोइंग ऑन इन हाई कोर्ट ऑल्सो, yesterday there was a hearing and honorable high court has also given us certain instructions जो हमें 7 दिन में कंप्लाई करनी, वो हम कर रहे हैं। तो उसमें एक इम्पॉर्टेंट इंस्ट्रक्शन है कि एक व्हाट्सएप नंबर दिया जाए जिस पे लोगों को अगर कंप्लेंट करनी है तो वो कंप्लेंट करें, और वो इमीडिएटली इन सर्टन टाइम आइडेंटिफाई हो जाए अबाउट द मैनहोल्स, दैट वी आर वर्किंग। बट अपार्ट फ्रॉम दैट, गोइंग फॉरवर्ड फॉर नेक्स्ट ईयर वी विल हैव सम सच पोर्ट अरेंजमेंट ऑन आवर पोर्टल जहाँ पे इंफॉर्मेशन का क्राउड सोर्सिंग होगा। मतलब पेड़ भी किसी को अगर लगता है कि ये बहुत डेंजरस है हमारे एरिया में और इसको इमीडिएटली देखना चाहिए, मतलब नॉट दैट सम आफ्टर हैपनिंग समथिंग हैपन्स एंड देन डू इट, बट इन एडवांस एक क्राउड सोर्स इन्फॉर्मेशन का कैसे हो सकता है। वी आर रिक्वेस्टिंग ऑल आवर काउंसलर्स ऑल्सो कि उनका तो एरिया अपना 227 काउंसलर्स है, उनके अपने अपने एरिया में इफ दे फील दीज आर, एंड दे शुड गिव स्पेसिफिक इन्फॉर्मेशन, सो इट इज़ ईजी। इफ पीपल गिव स्पेसिफिक इन्फॉर्मेशन इट बिकम्स रियली ईजी। अब पिछले 2-3 दिन में हमें जब से बारिश ज़्यादा हो रही थी, वी रिसीव्ड मेनी सच इन्फॉर्मेशन इंडिविजुअली, लोगों ने बताया, अपना फोटो दे दिया, लोकेशन बताया, एंड वी इमीडिएटली सेंट आवर टीम्स देयर। कुछ इन्फॉर्मेशन सही थी, कुछ गलत थी, कुछ लोगों के परसेप्शन, बट जहाँ सही थी वहाँ पे हमने ट्रिमिंग किया वो पेड़ का, मतलब वी रिमूव दैट दोज डेंजरस ब्रांचेस। तो ऑल दीज थिंग्स आर पॉसिबल, और इस तरह के जो भी मेजर्स हम ले सकते हैं उसको हम थोड़ा सा इंस्टीट्यूशनली स्ट्रेंथन करें। मान्सूनपूर्व कामं झालेली असा प्रश्न उपस्थित जो पालिकेवर केला जातोय, पण पालिकेत अधिकाऱ्यांच्या गावाला चर्चा आहे कर्मचाऱ्यांची की एसआयची कामं असतील, जन्म मृत्यू दाखल्याची कामं असतील किंवा बिओची कामं असतील, त्याच्यामुळे भार आला आणि त्यामुळे तेवढा वेळ मिळाला नाही, असं काही खरंच आहे का? याला कारण आमची प्रश्न आहे की मागील 3 ते 4 वर्षात भरती जी झालेली आहे ती जेईची असेल किंवा ज्युनियर इंजिनिअरिंगची असेल, त्यामुळे मनुष्यबळ कमी पडते। 2 भाग आहेत, असं कुठलंही झालेलं नाही, कारण सगळ्या शासकीय यंत्रणांना ही सगळी कामं पॅरलली करण्याची सवय असते, हे काही आपण नवीन पहिल्यांदा करत नाही आहे। SIR कदाचित या वर्षी आलं असेल, पण मागच्या वर्षी अजून काहीतरी वेगळं होतं, त्यामुळं हे असं कुठलीच गोष्ट नाही आहे की हे झाल्यामुळे नाही झालं। आणि मान्सूनची सगळी कामं, जर मान्सूनची कामं झाली नसती तर आपल्याला शहरामध्ये अजून फ्लडिंग दिसलं असतं, एवढा पाऊस होऊन सुद्धा, एक्सेप्ट दिस 2 इन्सिडेंट्स, अदरवाईज द सिटी वॉज फंक्शनिंग व्हेरी वेल, ट्रेन्स डिडंट स्टॉप, लाईफ डिडंट स्टॉप, त्यामुळे मला असं वाटत नाही की त्या कारणामुळे मान्सूनपूर्वाची कामं झाली नाहीत, ही सगळी कामं झाली। परंतु त्याच्यामध्ये ह्या 2-3 घटना झाल्यानंतर काही सिस्टीममधल्या व्हल्नरेबिलिटीज आहेत त्या वरती येतात, तर त्याच्यावरती आम्हाला काम करण्याची गरज आहे। दुसरं, भरतीच्या बाबतीमध्ये सुद्धा BMCमध्ये 4,000 इंजिनियर्स काम करतात। BMCची स्टाफ स्ट्रेंथ जरी 1.5 लाख असली तरी आपल्याकडे वर्षानुवर्ष साधारण 85,000 ते 1 लाख लोक काम करतात, त्याच्यावर आपण काम करतो। आजही BMCमध्ये पुरेसे लोक आहेत आणि असं कुठलंही स्टाफ कमी आहे म्हणून फील्डवरती कामं झालेली असं अजिबातच झालेलं नाही। आणि ज्या ज्या ठिकाणी स्टाफ रेग्युलर नसतो तिथे आपल्याला
त्या वेळेनुसार कॉन्ट्रॅक्टवर कामं घेऊन NGOच्या मदतीने लेबर घेऊन काम करण्याची मुभा सगळ्या वॉर्ड्सना असते, त्यामुळे तसा काही इश्यू नाही. येस, एक मिनिट. झाडांच्या वरती सिमेंट कॉन्क्रीट करण्याचा मुद्दा असतो किंवा फुटपाथवरची झाडं असतील. मात्र जेव्हा रस्ते खोदले जातात संबंधित कंत्राटदार असतात तर त्यांच्यावरती अशा पद्धतीने झाडं धोकादायक स्थितीत जात असतो. त्याच्यावर आपण जबाबदारी निश्चित करणार आहोत का? म्हणजे SOPचा उल्लेख करतात येणाऱ्या काळामध्ये, तर त्याच्यात याचा काही समावेश करणार नाही, जर असं काही आढळलं तर जबाबदारी निश्चित होईल. परंतु ही गोष्ट अशी लिनियर नाही आहे की एक व्यक्ती, एक घटक आणि हे करते. कारण हा विषयच मोठा आहे की बरीचशी झाडं आपली 50-60 वर्ष जुनी आहेत, त्यांची मुळं खूप खाली गेलेली आहेत आणि ती मुळं खाली जात असताना त्याच्या खाली आपल्या युटिलिटीज आहेत. त्यामुळे युटिलिटी डायव्हर्ट करत असताना आता कुठल्या मुळाला धक्का बसला म्हणून झाडाला धोका निर्माण झाला असा काही त्याला इमिडिएट हे करता येत नाही. परंतु ह्याच्यासाठी रस्ते बांधत असताना ह्याच्याकरता कुठली काळजी घ्यायची, त्याच्या आमच्या ज्या आधीच्या SOP आहेत त्या जर पुरेशा नसतील तर त्याला आम्ही अजून एक्सपर्टचं ओपिनियन घेऊन त्या थोड्या स्ट्रॉंगर करू. अशा वेळेला जर आपल्याला झाडांच्या मुळाला धोका पोचतोय असं वाटत असेल तर त्याला सिक्युअर करून ती युटिलिटीची कामं कशी करायची याच्यासाठी सुद्धा आपण एक्सपर्टचं ओपिनियन घेऊन त्याच्यामध्ये कारवाई करू. आणि ज्या 2-3 घटनांच्या बाबतीमध्ये जिथे चौकशीचे आदेश दिलेले आहेत तिथे जर ऑब्व्हियस डेव्हिएशन कोणी केलं असेल तर निश्चितपणे त्यांच्यावरती कारवाई. नाही, मला माहिती नाही तुमचं त्यांच्या वैयक्तिक व्यक्तीवरती काय रोष आहे. तो साधी गोष्ट आहे की एखादं पद जर प्रशासनात असेल आणि ते त्याच्यावरच असेल आणि ते एकाकी पद असेल तर त्या व्यक्तीला काही तुम्ही दुसऱ्या कुठल्या पदावरती अपॉइंट नाही करू शकत. त्यामुळे तो मुद्दा बाजूला ठेवू आपण. मुद्दा हे बघा, ऐकू बसा, कळला मुद्दा कळला ना. नाही, तसं असेल तर तुम्ही मला इंडिव्हिज्युअल कंप्लेंट द्या, कुठल्या बिल्डरकडून घेतला असेल तर त्याच्यावर आपण योग्य ती कारवाई करू. जनरलाइज करू नका. दुसरा मुद्दा आहे की झाडं तोडण्याची जी एजन्सीज आहेत त्या आपण प्रॉपर टेंडर करून दरवर्षी घेतल्या जातात आणि त्याच एजन्सीज असतात, ते त्यांच्यामध्ये त्यांचे हे असतात आणि आपण ह्याचा सगळा सर्व्हे केला जातो. म्हणजे हे काही वेळेला लेबलिंग बिकम्स व्हेरी इझी, पण ॲक्च्युली प्रत्यक्षात वस्तुस्थिती तशी असते असं नाही. त्यांच्या आत्ता मी जसं सांगितलं जवळ 1 लाख झाडांचं ट्रिमिंग ऑलरेडी केलं आहे. आता होऊ शकतं की प्रत्येक ही फांदी धोकादायक आहे का, हे इतक्या आज घटना घडल्यानंतर आपण म्हणू शकतो की ते झाड धोकादायक होतं, परंतु आपल्याला आधी एस्टिमेशन करत असताना त्याच्यामध्ये अचूकपणा कसा आणायचा हे आपल्याला थोडंसं एक्सपर्ट्स करून करावं लागेल. दॅट वी विल सर्टनली. आई होप कि दिस इज़ अ गुड थिंग दैट पॉटहोल्स पे अभी कुछ हुआ नहीं है. नहीं, इस पे आपको पता होगा कि गवर्नमेंट एंड कॉर्पोरेशन हैज़ बीन वेरी सिस्टमिकली वर्किंग ऑन द प्रॉब्लम ऑफ पॉटहोल्स. तो हमारे सिटी में 2050 किलोमीटर के जो रोड्स हैं उसमें से 1700 किलोमीटर रोड हम पहले कंक्रीट कर चुके हैं. अभी का हमारे पास वो जहाँ पे कंक्रीट रोड हो चुके हैं वहाँ पे पॉटहोल्स की समस्या मतलब होती नहीं है. देयर कुड बी स्टिल सम इशू जहाँ पे कुछ ज़्यादा ही कटिंग किया, बट अदरवाइज होती नहीं है. और उसमें कभी कभी ट्रेंचिंग करना पड़ता है फॉर द यूटिलिटी लाइन, तो उसके लिए हमारी SOP इज़ वेरी स्ट्रॉन्ग. ट्रेंचिंग के लिए हम पैसा भी काफ़ी लेते हैं सो दैट पीपल आर अवेयर कि आप जो ट्रेंचिंग कर रहे हैं उसका डिपॉजिट ज़्यादा हेवी होता है, तो आप उसको रोड को प्रॉपरली रीइंस्टेट करना है. अब हमारे पास बचे हुए हैं 300 किलोमीटर्स के रोड रफली, जिसमें से 150-60 किलोमीटर रोड पे कॉन्क्रीटाइजेशन के काम शुरू है, जो हमने अभी बारिश में उसको क्लोज कर दिया है सेफ स्टेज में और उसको मास्टिक करके क्लोज किया हुआ है. लेकिन वो काम भी हमारे एक फेज़ दिसंबर और एक मार्च में पूरे हो जाएंगे. फिर जो बचे हुए 120 से 150 किलोमीटर के रोड है जो शायद रोड विड्थ में कम है, जो बड़े रोड नहीं है, जिसको हमने पहले 2 फेज़ में कंक्रीटिंग के नहीं लिया था, तो उस पर अभी हम काम शुरू करेंगे. उसमें हम लोग देखेंगे कि जहाँ पे कंक्रीटाइजेशन की ज़रूरत है वो कंक्रीटाइजेशन करेंगे, जिसमें मास्टिक से अगर हमारा काम होता है तो वो मास्टिक से करेंगे.
लेकिन ये बात सही है कि जब से कॉन्क्रीटाइजेशन पे फोकस किया हुआ है तो हमारा पॉटहोल की समस्या कम हो गई। लेकिन उसमें 2 रोड है, एक है वेस्टर्न एक्सप्रेसवे और ईस्टर्न एक्सप्रेसवे। ये रोड्स कंक्रीट नहीं है, ये बिटुमिनस रोड्स है। लेकिन इसके लिए इस बार हमने उसका सम प्रायर रेकी करके कौन से एरियाज है जो पॉटहोल के लिए वल्नरेबल है उस पर काम किया हुआ था। वहाँ पे फिर भी हेवी मानसून एंड हेवी ट्रैफिक के कारण पॉटहोल्स हो सकते हैं, ये एज्यूम करके वहाँ पे पॉटहोल फिलिंग की एजेंसी हमने अपॉइंट की हुई है। और इन दोनों रोड्स पे मानसून खत्म होते ही रीसर्फेसिंग का काम भी होने वाला है। तो ये दोनों हम इस तरह से टैकल करेंगे। बचे हुए जो 100-150 किलोमीटर है उस पे हम लोग एज आई एम सेइंग वी आर ऑलरेडी वर्किंग कि उसमें से कौन से फेस बचे हुए कंक्रीटिंग के वर्क में लेने हैं या फिर उसको मास्टिक करना है। इस बार पिछले 2-3 साल से जब से कॉन्क्रीटाइजेशन शुरू हुआ है हमारा पॉटहोल का एक्सपेंडिचर कम होता जा रहा है। और इवन दिस ईयर आवर एस्टिमेशन इज और 45% रिडक्शन विल बी देयर ऑन द एक्सपेंडिचर विच वी विल बी डूइंग ऑन पॉटहोल्स। अब एरिया कम होने के कारण वहाँ पे अगर पॉटहोल्स होते हैं और हमारे पास उसके लिए ऐप भी बना हुआ है, मार्ग जैसा हमारा कंप्लेंट रजिस्टर सिस्टम है, फिर न्यूज़पेपर से मीडिया से भी हमारे पास इंफॉर्मेशन आती है। तो वी आवर टाइम रिस्पॉन्स टाइम टू अटेंड दीज पॉटहोल्स ऑन दीज वल्नरेबल रोड्स इज मच लेस नाउ देन व्हाट इट यूज्ड टू बी अर्लियर। सो बट वी आर स्टिल वॉचफुल। आई एम वेरी श्योर कि अगर मानसून रेंज थोड़ा बढ़ता है, ट्रैफिक ज़्यादा होता है, कि इसमें से जो बचे हुए 100-150 किलोमीटर रोड है उसमें थोड़े बहुत प्रॉब्लम हो सकते हैं। But we are absolutely watchful and will be doing the needful for this. Ma'am, there are two questions that I need to ask. First is that in the observation that has come to light so far in the 3-point incidents that have been reported, can we conclude or can we have a clear observation for the team that the corporatization of the roads that is a mega project of the government, could that be a reason behind these trees getting weaker and then falling? And my second question is a bit different, that is there a blame game or a lack of communication within the top-notch officials of the BMC recently? After every such incident that takes place, the mayor and the deputy mayor time and again have said that in every single complaint that will be registered, the commissioner must be named because all of the issues had been brought to your notice or the officer's notice, but that was not addressed upon. Reason being that these incidents took place. Two questions. First question, it is not correct to infer that concretization of roads have weakened the tree, because concretization that happens only in the road carriageway. On the carriageway, trees are not supposed to be there on the carriageway. Trees are mostly on the footpaths, और फुटपाथ में काफ़ी जगह पे आपने देखा होगा कि जहाँ ज़रूरत है वहाँ ट्रीज को सिक्योर किया जाता है, निकाला जाता है। अब इन दिस पर्टिकुलर, और उसके लिए भी एसओपी है। हो सकता है कि कभी कभी एसडब्ल्यूडी नीचे जो यूटिलिटीज़ है उसको बिल्ड करते समय ट्रीज को संभल के अगर उसको बिल्ड करना है तो उसमें देयर कुड बी सम डिस्टर्बेंस, बट वेदर दैट डिस्टर्बेंस कॉजेज द ट्री फॉल दैट वी डोंट, बिकॉज वी हैव डन सो फार 1700 किलोमीटर्स ऑफ कॉन्क्रीटाइजेशन, और ट्री फॉलिंग इंसिडेंट्स तो उसके कारण हुए ऐसे नहीं है। नेवरदलेस वी कैनॉट मेक जनरल इन्फ्रेंस बेसिस सम लिमिटेड डेटा। जो भी हमारे पास, जैसे मैंने बोला कि वी आर लुकिंग फॉर अ गुड इंस्टीट्यूशनल सपोर्ट टू एड्रेस दिस प्रॉब्लम फ्रॉम इट्स रूट्स, कि इसमें ओवरऑल अर्बनाइजेशन के कारण, नीचे यूटिलिटी का नेटवर्क होने के कारण जिस तरह के पेड़ हमारे रोड साइड में, मतलब ये बनियन ट्रीज, पीपल ट्रीज, दीज आर, उसकी रूट सिस्टम बहुत कॉम्प्लेक्स होती है। बाकी अगर एडवांस्ड कंट्रीज़ में आप देखें तो उनके जो ट्रीज़ होते हैं, रोड साइड वाले ट्रीज़ अलग तरीके के होते हैं, उनको अलग तरीके से उसको ग्रूम किया जाता है। तो वी विल सीक काइंड ऑफ एक्सपर्टीज ऑन दिस कि हाउ डू वी मेक आवर ट्रीज एंड आवर अंडरग्राउंड यूटिलिटीज को एग्जिस्ट, जिससे दोनों को भी सेफ्टी के इशू ना आए, उस पर हमें काम करना पड़ेगा। बट वी कांट ड्रॉ जनरल इन्फ्रेंसेस अनलेस देर इज इनफ एविडेंस, सो विच वी विल डू। About your second question, there is absolutely no difference of opinion among the administration. Administration is absolutely together. People's representatives may have certain observations of their own, because finally they are available on the spot. People ask questions, media ask them questions, and naturally they would point finger at the administration, because they administration only
follows certain patterns, follows certain procedures, and do things. So it is quite natural. However, we will ensure that there is more coordination among us, and I have already urged them to get their involvement more so that they give us right information which the administration act on. But I don't see there is any miscommunication. At the spur of the moment, people say certain things, but later on we discuss, we debate, and as municipal body where there is elected body as well as there is an administrative body, they will work together, they will have to work together, then only we can deliver in the best interest of the citizens. क्योंकि आपके डिपार्टमेंट में 2 सवाल हैं। एक तो फायर से जुड़ा है, बदलाव इलाके में 6 से 8 स्कूल है और अभी हाल ही में वहाँ आग लगी। आपको लेकर बीएमसी काफी एक्टिव है, तो आग लगी तो वहाँ फायर की गाड़ियाँ इसलिए वापस आ गई कि वो रोड जो है चौड़ी नहीं, जबकि मैं नाम लेके बता देता हूँ कि भगवान आदिनाथ रोड बीएमसी की सैंक्शन है, हाईकोर्ट का उस पर ऑर्डर है, उसके बाद भी आज 3 साल से भी आधार में लटका है। हिंदी का जवाब जानना चाहूँगा। नहीं, अभी ये पर्टिकुलर केस मुझे पता नहीं है, वो मैं आपको आपका लेवर लेके उस पर हम कंसर्न डिपार्टमेंट को आपको इन्फॉर्मेशन देने के लिए बोलूँगी। लेकिन इसमें डीसीआर में ही किसी स्कूल के लिए कितने विड्थ का रोड होना चाहिए वो लिखा हुआ है, और वो पहले तो 12 मीटर होता था, अभी 18 मीटर रोड की ज़रूरत होती है। लेकिन हर जगह पे स्कूल बनाना भी जरूरी होता है और हर जगह पे उतना रोड उस समय पे नहीं होता है। तो ऐसे सारी जगह जितने भी ऐसे एरियाज है जो वल्नरेबल है, जहाँ पे पहले स्कूल बन चुके हैं लेकिन रोड वाइडन नहीं हुआ है डीसीआर के रेगुलेशन, तो वहाँ पे हम लोग फोकस करेंगे और ये रोड वाइडन करने पड़ेंगे, क्योंकि या फिर दूसरी कोई सिस्टम होगी जहाँ पे फायर इंजन या फायर की मशीनरी वहाँ जा पाए। तो वी विल वर्क ऑन दिस। देर विल बी सम वल्नरेबल बिल्डिंग्स लाइक दिस, स्पेशली द पब्लिक स्कूल्स, वहाँ पे ये किया जाएगा। अभी नहीं आई है, वर्क पीपल आर वर्किंग। दुसरा जो प्रश्न आहे की सर्रास आरोप केला जातो की सिमेंट कॉन्क्रीटीकरणामुळे हे सगळं घडतंय, झाडं पडतात, तर त्या मला वाटतं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मी ऑलरेडी दिलंय की असं जनरल इन्फरन्स कुठल्याही विषयावरती काढता कामा नये, अनलेस देर इज अ डेटा बेस्ड एव्हिडन्स, त्याच्यावरतीच आपल्याला तो निर्णय घ्यावा लागेल। आणि वृक्षसंपदा कमी होते हे खूप जनरलाइज स्टेटमेंट आहे, कारण जसं मी म्हणलं 2018च्या सेन्ससप्रमाणे आपल्याकडे ऑलमोस्ट क्लोज टू 30 लाख झाडं मुंबईमध्ये आहेत। त्यापैकी दरवर्षी पडणारी झाडं आपण जरी बघितली, गेल्या 5 वर्षाचा डेटा मी तुम्हाला दिला, साधारण 600 ते 700 झाडं पडतात आणि बाकीच्या फांद्या आहेत, फांद्याचं आपण बाजूला ठेवू, तर म्हणजे ती काही वृक्षसंपदा कमी होत नाही। आणि मधल्या काळामध्ये मुंबईमध्ये किती झाडं लावली गेली, तर जवळजवळ 10,64,121 झाडं मियावाकी आणि बाकीच्या प्लांटेशन म्हणून लावली गेली। त्यामुळे त्यातली मॉर्टॅलिटी जरी आपण विचारात घेतली, कारण काही पर्सेंट मॉर्टॅलिटी राहते कुठल्याही झाडामध्ये, प्रत्येक झाड 100% जगत नाही, तरीसुद्धा मुंबईच्या ट्री कव्हरमध्ये असा मोठा फरक पडलेला नाही। पण मी आता एवढं माझं हे गार्डेड ठेवते याचं कारण असं की आत्ता आपलं ट्री सेन्सस चालू आहे। ट्री सेन्सस पूर्ण झाल्यानंतर जो नवीन ट्री सेन्सस आहे 2018 नंतरच आता आपण करतोय, त्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याकडे आकडेवारी येईल। दुसरी गोष्ट आहे की पडणाऱ्या झाडांचं काय, पडणारी झाडं आपण लावतो, पण आता त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी प्रिकॉशन घेण्याची आवश्यकता आहे, कारण जी झाडं पडल्यामुळं नुकसान झालं, जीवितहानी झाली, पुन्हा आपल्याला तशी त्याच ठिकाणी तिथेच झाडं लावायची आहेत का, रोड साईडला झाडं लावायची आहेत का ती इतरत्र झाडं लावून ती कॉम्पेन्सेट करायची आहेत, या सगळ्याचा विचार करावा लागेल। आणि त्याच्यासाठीच एक्सपर्ट्सची मदत, इन्स्टिट्यूशनल एक्सपर्टीची मदत आम्ही घेऊ आणि त्याच्यावरून मग पुढची पॉलिसी बनवू। त्याच्यावर कारवाई होत असते। जी काही इलिगल ॲक्शन्स आणि इलिगल हे आहेत त्याच्यावरती कंटिन्युअस वॉर्ड लेवलला कारवाई होत असते। स्पेसिफिक ठिकाण तुम्हाला जर कुठलं सांगायचं असेल तर तुम्ही सांगा आणि वी विल सर्टनली फोकस ऑन दॅट। नाही, याच्यामध्ये आपल्याकडे असं वेगळं प्रत्येक घटनेसाठी कॉम्पेन्सेशन देण्याची शासनाकडे म्हणजे शासनाची तशी पॉलिसी नाही आहे, महापालिकेची नाही आहे। झाडांच्या बाबतीमध्ये
एक 2023चा शासनाचा निर्णय आहे, जेव्हा आकस्मिक मृत्यू होतो एखाद्या व्यक्तीचा किंवा ॲक्सिडेंटमध्ये, तर त्याच्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावरून काही फंड दिला जातो. 4 लाख पर्यंतची मदत त्याच्यातून मिळते आणि महापालिकेकडून 1 लाखाची मदत मिळते. तर त्याप्रमाणे त्याच्यामध्ये बसून ती जे कोणी त्यातले डिझर्व्ह कॅन्डिडेट्स आहेत, म्हणजे असे व्यक्ती आहेत, त्यांना ती देण्याची कार्यवाही होते. ते 5 लाख याच्यातून 4 लाख ते आणि 1 लाख BM. गेल्या काही दिवसांपासून ज्या घटना घडतात आहेत, त्यावरून मॅमोची असेल किंवा झाडावरून झालेला मृत्यू असेल, उपमहापौरांचं म्हणणं आहे की महापालिका. अरे मला वाटतं ज्या प्रश्न उत्तर दिले सगळ्यांचा वेळ नका घेऊ. त्या समस्यांना सामना करावा लागतो. नालेसफाईवर कोट्यवधीचा खर्च केला जातो. मात्र आम्ही त्याच ठिकाणी वर्षानुवर्ष पाणी साचतं, कडील पॉईंटची संख्या यावर्षी वाढली आहे. तर तुम्ही येत्या काळामध्ये काही टाइम बॉन्ड किंवा नियोजन. मला असं वाटतं की मी पुन्हा तेच सांगते, नालेसफाई होत नाही किंवा म्हणून पाणी साठतं असं नाही, म्हणूनच मी हे आकडे दिले. आणि त्याच्यासाठीच मी पुन्हा एकदा सांगते की एव्हिडन्स बेस्ड माहिती घेणं आणि तसंच रिपोर्टिंग करणं ही आपली सगळ्यांची पण जबाबदारी आहे. 300 थांबा ना, उत्तर बोलू. 300 मिलीमीटर पाऊस जेव्हा एका कमी वेळामध्ये पडतो आणि त्याच वेळेला 4.5 मीटरची हायटाईड ज्या वेळेला असते, त्यावेळेला मुंबईसारख्या तिन्ही बाजूंनी समुद्र असलेल्या आणि ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर रिक्लेमेशन झाले आणि त्यामुळे सॉसरसारखे भाग तयार झाले, त्याच्यामध्ये पाणी साठणं हे साहजिक आहे. आणि याचं आत्ता आम्ही रिसेंटली भारतामधल्या 3 शहरांमध्ये, मुंबई, अहमदाबाद आणि दिल्ली, या 3 शहरांमधल्या सगळ्या शहरांना फ्लडचा, तिथं समुद्र नाही जवळ तरीसुद्धा तिथे पुराचा फटका बसतो ज्या वेळेला. आणि त्यांचा तर वर्षाचा दिल्लीचा 800 मिलीमीटरचा पाऊस आहे, तो थोडा जरी जास्त पडला तरी दिल्लीमध्ये पाणी साठतं. आपण तर हे वर्षानुवर्ष त्या मानाने मुंबई शहर रेझिलियंट. तर या शहरांचा पुराचा प्रश्न जास्त चांगल्या पद्धतीने कायमस्वरूपी सुटावा म्हणून गव्हर्नमेंट ऑफ इंडिया नॅशनल डिझास्टर रिलीफ फंडमधून काही आपल्याला निधी देऊ इच्छितं. आणि त्याच्यासाठी एक सविस्तर प्रकल्प अहवाल आम्ही IIT मुंबईच्या मदतीने केलेला आहे, ज्याच्यामध्ये जे राहिलेले फ्लडिंग स्पॉट्स आहेत आपले 300-350च्या आसपास आहेत, जे आपण कव्हर करतो, पण त्यातले काही स्पॉट्स जे आहेत ते कधी डिपेंडिंग ऑन द रेनफॉल ते त्या वेळेला सरफेस होतात. तर अशा स्पॉट्सना कमी करण्यासाठी एक मोठा प्रकल्प आपण ऑलरेडी बनवलेला आहे. तो एकच गोष्ट नाही, त्याच्यामध्ये मल्टिपल गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला आपले न झालेले 2 पंपिंग स्टेशन्स आपल्याला पूर्ण करायचे आहेत. काही असलेल्या पंपिंग स्टेशन्सची कपॅसिटी इन्क्रीज करायची आहे. काही आउटफॉल्सला चांगले ऑटोमेटेड गेट्स लावायचे आहेत. आपलं SWD नेटवर्क आहे ते काही ठिकाणी मिसिंग आहे, काही ठिकाणी नवीन एरियाज डेव्हलप होत आहेत, तिथंपर्यंत ते घेऊन जायचे, हे पण काम त्याच्यामध्ये आहे. काही स्पॉन्जी एरिया शहरामध्ये तयार करायचे, कारण कॉन्क्रीट रोड असतील किंवा इतर काही कारणांनी सोसायट्यांच्या आवारामध्ये वगैरे सुद्धा आता खूप सारं पेविंग होतं, कॉन्क्रिटायझेशन होतं आणि त्याच्यामुळे जमिनीत पाणी झिरपण्याचं प्रमाण कमी असतं, त्याच्यामुळे काही वेळेला इश्यूज होतात. तर ते वाढवायचे, मँग्रोव्ह रिस्टोरेशन करायचे. तर असे अनेक उपाय त्याच्यामध्ये करावे लागतील. सो दिस इज नॉट ओन्ली नाला सफाई. नाला सफाई हा एक भाग आहे आणि नाला सफाईमध्ये पण काय आहे, आपल्याकडे काही कुठं जमिनीतनं सिल्ट वाहत येत नाही नाल्यामध्ये, डोंगर नाही, हे सगळं आयदर गार्बेज आहे किंवा जे स्युरेज आहे ह्याच्यामुळं असलेलं सिल्ट आहे. आता ह्यातलं आपले जे STPs होत आहेत आणि त्याच्यामध्ये स्युअर नेटवर्क जसं जसं वाढते तसं नाल्यामधलं स्युरेज कमी होईल. गार्बेज कमी करण्यासाठी आपल्याला सगळ्यांना जॉईंटली प्रयत्न करावे लागतील. सगळ्याला थोडंसं, समाजालाही थोडंसं डिसिप्लिन व्हावं लागेल. पण नालेसफाई तर दरवर्षी होते आणि त्याच्यामुळेच तर एवढं पाणी वाहून जातं, अदरवाईज संपूर्ण शहर जलमय झालेलं असतं. काही जे एरियाज मध्ये पाणी साठतं ते बिकॉज दे आर लो लाईंग एरियाज अँड देर आर सर्टन इश्यूज, पण ते आपण या नवीन प्रोजेक्टमध्ये त्यातला तो भाग कमी करण्याचा प्रयत्न आपण करतो. प्लास्टिकचा भाग आहे की प्लास्टिकचं आपल्याला नाल्यामध्ये टाकणं अवॉइड करायला, त्यामुळे ते थोडंसं मोठ्या प्रमाणावरती. आता सगळ्या प्रश्नांची उत्तरं काही एका दिवशी मिळणार नाही आहेत, जी वर्षानुवर्षांचे दशकांचे प्रश्न आहेत. काही आपल्या सवयी आहेत, सिटिझन्स म्हणून आपल्या सवयी आहेत, काही सोशल इश्यूज आहेत, ते आपल्याला हळूहळू सॉल्व्ह करावे लागतील. हे सगळे प्रश्न पावसाळ्यामध्ये ऐरणीवर येतात, कारण पावसाळ्यामध्ये त्याचे परिणाम आपल्याला दिसायला लागतात. पावसाळा संपला की ते परिणाम दिसले नाही की आपलं दुर्लक्ष होतं सगळ्यांचंच त्याच्याकडे. त्यामुळे मला असं वाटतं की त्याच्यावरती आपल्याला एक शहर म्हणून, सिटिझन्स म्हणून सिस्टमॅटिकली काम करावं. आम्हाला तुमचा झाला अजून विचार.
त्याच्यानंतर आपण त्याच्यासाठी काही ट्रिगर्स घेणार आहोत का, काही त्या संदर्भात काही बैठका किंवा त्या संदर्भात काही उपाययोजना करणार आहोत? त्याच्यावरती ह्याला सिस्टमिक मानपूरची घटना आहे, 6 लोकांचा मृत्यू झालेला आहे. दिवसा ढवळ्यात ते 3, 4, 5 पाण्याची घरं बनत असतात. महापालिकेचे अधिकारी सोयीस्कररित्या डोळेझाक करतात. जेव्हा घटना होते तेव्हा आपल्याला लक्षात येतं. पण सर्रास 300 ऐकून दिवसाच्या पद्धतीचं काम असं आहे की 50 लाखपेक्षा जास्त लोक आपल्या झोपडपट्ट्यांमध्ये राहतात मुंबईमध्ये. बऱ्याचशा या सगळ्या शासकीय जमिनीवरती सुद्धा झोपडपट्ट्या आहेत आणि त्यांना 2011च्या असल्यामुळे बऱ्याचशांना प्रोटेक्शन आहे. त्यामुळे तिथे SRA स्कीम्स होणं आणि त्यांची कामं होणं अपेक्षित आहे. ती काही एका दिवसामध्ये होत नाही. शासनाने पण अनेक पॉझिटिव्ह धोरणं घेतलेली आहेत. SRA मध्ये सुद्धा आता क्लस्टर डेव्हलपमेंट आणलेलं आहे. त्यामुळे या सगळ्यामुळं जे SRA प्रोजेक्ट्स पूर्वी फिजिबल होत नव्हते ते प्रोजेक्ट्स फिजिबल होण्याचा प्रयत्न आपण करतोय. तर ह्या सगळ्या एक पॉलिसी लेवलची इंटरव्हेन्शन्स ह्याच्यात आवश्यक आहेत, काही ॲक्टिव्ह इंटरव्हेन्शन्स आवश्यक आहेत. महापालिकेचे शेवटी तो वॉर्डचा एक DO आणि त्याच्या हाताखाली असलेले काही इंजिनियर्स हे मुंबई शहरातलं सगळं हे तर इमिडिएटली थांबू शकत नाहीत, जरी त्यांच्या परीने ते कारवाई करत असतात. पण त्याच वेळेला शासकीय जमिनींवरची जी अतिक्रमण आहेत, आता त्याला वारंवार ह्याच्यासाठी बैठका होतात कलेक्टरांबरोबर, SP बरोबर आणि मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण काढण्याचा कार्यक्रमही आपण हाती घेतो. परंतु ह्यांची संख्याही खूप व्यापक आहे, त्याच्यामुळे त्याला लिमिटेशन्स येतात. पण गोईंग फॉरवर्ड अशा प्रकारच्या घटनेचा नक्कीच विचार होऊन ही कारवाई आपल्याला अजून इंटेन्सिफाय कशी करता येईल ह्याच्यावरती आम्ही जॉईंटली म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालय, BMC आणि कमिशनर पोलीस यांच्या मदतीने जास्तीत जास्त ही बांधकामं थांबवण्याचा प्रयत्न कसा करता येईल तेही आम्ही Weather forecast this time 6 days it is heavy. Only last 2 days they have given holidays to school. Point being that weather forecast only comes when it is heavily raining or already rain. That is something which doesn't stop citizens from venturing out and in these incidents we are expecting because of unwelcome effect to happen again. So this is something we are expecting again to happen. No, we are very, very alert on that. If there is red alert, even there is orange alert with heavy wind, and that is why that alert changes. We have taken decisions. On Saturday, Sunday, there was a red alert, but Saturday, Sunday, most of the schools are closed. Only some BMC schools which are open in the morning session, but that day we had taken that call in the afternoon because we knew that morning there were no rains, and that is why it was a very conscious decision. Nothing happens after the today also. Though it was orange alert, today was not a very heavy rain alert, but gusty wind alert was there. And because we observed these tree falling incidents in last few days, we didn't want to take a chance. So even today we declared the holiday. एक मिनिट. प्रशासनाला काही ह्याच्यामध्ये म्हणणं नाही. प्रशासनाला आपलं काम करत राहावं लागतं. मॅडम, गेल्या 6 दिवस मुंबईत पाऊस झाला, मात्र मेट्रो बंद पडली नाही. त्याबद्दल तुमचं अभिनंदन. मात्र आता मुंबई शहरात ज्या काही 15 दिवसात घटना घडल्या त्याबद्दल सत्ताधारी तुम्हाला जबाबदार धरतात आणि राजकारणी मला असं वाटतं हा विषय ॲब्सोल्युटली इरेलेव्हंट आहे. हा प्रश्न मला विचारण्यात तर काहीच पण नाही तुम्हाला. मी आधीच सांगितलं की प्रशासनाला आपली जबाबदारी आपली पार पाडावी लागते, ती आम्ही पार पाडतो. त्यामुळे तुम्ही विचार मुंबई के अंदर जर्जर इमारत हर वार्ड हर बार पहले रिपोर्ट आती है. मानसून के पहले रिपोर्ट आती है जर्जर इमारत, उसके बाद अभी बार कोई रिपोर्ट नहीं आई. नहीं, वो सारी रिपोर्ट आती है और वो मानसून के पहले भी वो अलग होती है. वो जो रिपोर्ट है वो ऑथोराइज्ड बिल्डिंग में जो C1, C2, C3 कैटेगरी होती है वो हमारे पास रेगुलर रहती है और उसका रिव्यू कंटिन्यूस होता रहता है. लेकिन देर आर सम भारी बारिश आने वाले दिनों में और बारिश हो सकती है, भारी बारिश हो सकती है. इसके बाद अभी भी खतरा के करा नहीं है. लेकिन इतनी व्यवस्था करी भी खतरा करा नहीं है. और उसको रोकने के लिए आपकी तैयारी से हमारा सब देखिए ये जर्जर इमारतों पे देखिए, जर्जर इमारत ये कोई BMC की खुद की नहीं है, ये प्राइवेट बिल्डिंग्स है और हर एक की अपनी जिम्मेदारी है. तो इसका ऑडिट किया जाता है. ऑडिट में जो C1 कैटेगरी की बिल्डिंग होती है जो बिल्कुल डिमोलिश करना जरूरी होता है, उसके लिए उनको इंटीमेट किया जाता है, उनको नोटिस दी जाती है. उसके बाद भी अगर वो टेनेंट्स ने या ओनर ने उसको खाली नहीं किया तो हम लोग उसका इलेक्ट्रिसिटी और वाटर कट करते हैं.
उसके बाद भी लोग वहाँ रहते हैं, फिर वो बिल्डिंग डिमोलिशन के लिए जाते हैं, कोर्ट से जाके स्टे लेकर आते हैं, तो कोर्ट को भी हम बताते हैं। लेकिन ऐसा नहीं है कि हर बिल्डिंग है, कितनी सारी बिल्डिंग्स है वो डिमोलिश हो चुकी है, खाली हो चुकी है. Even if sometimes court has given stay on the demolition of that buildings, we urge people to vacate, and people have vacated. So these details are there. If you want those details, we'll provide you ward wise, और आप उस पर जरूर कोई न्यूज़ करिएगा जिससे लोगों को भी अवेयरनेस होगा कि ये बिल्डिंग खाली करनी है. अगर ये सब करने के बाद भी बिल्डिंग लोग खाली नहीं करते और बिल्डिंग गिरती है तो फिर जिम्मेदारी तो फिक्स होगी, लेकिन लाइफ तो चली जाती है, तो उसके ऊपर थोड़ा सा ध्यान देना जरूरी है. सिमेंट कॉन्क्रिटीकरणामुळे झाडं पडली नाही किंवा असं सरसकट म्हणणं चुकीचं आहे तुम्ही म्हणताय. मग ज्या युटिलिटीच्या फुटपाथच्या खालनं गेलेल्या आहेत तुम्ही म्हणलात की ते जबाबदारी निश्चित करणं सुद्धा नाही, कठीण आहे. मग आतापर्यंत एसओपी पाळली गेली नाहीये असं म्हणायचं? नाही नाही, असं नाही आहे. माझं असं म्हणणं आहे की फक्त कॉन्क्रीट रोडनी खालची सिच्युएशन बदलली नाही ना, आपण सरफेस बदलला रस्त्याचा. सरफेस पूर्वी बिटुमिनस होता, आता कॉन्क्रीट झाला, पण युटिलिटीज खाली तर होत्याच, आधी पण होत्या, आणि मुळं तर त्याच्या भोवती वाढलेली आहे. सो कॉन्क्रिटायझेशन पर से कॅनॉट बी ब्लेम्ड. व्हॉट आय एम सेईंग, ह्या आपल्याकडे जो रस्ता आहे, समजा 18 मीटरचा रस्ता आहे किंवा 9 मीटरचा रस्ता आहे, 9 मीटरच्या रस्त्यामध्ये काय काय फीचर्स आहेत? फुटपाथ आहे, कॅरेजवे आहे, फुटपाथवर झाडं आहेत, कॅरेजवेच्या आणि फुटपाथच्या खाली युटिलिटीज आहेत. ही सिच्युएशन तर पहिल्यापासून आहे. बिटुमिनच्या ऐवजी कॉन्क्रीट केलं, परंतु आतमधल्या युटिलिटीज आणि त्याच्याभोवती मुळं त्याच्या आतमध्ये जी गेलेली आहेत ती तर तशीच आहेत ना. त्यामुळं केवळ कॉन्क्रिटायझेशननी झाडं पडली हे फारच स्वीपिंग स्टेटमेंट आहे असं माझं म्हणणं आहे. एखाद्या पर्टिक्युलर केसमध्ये जिथं आता पडलेल्या झाड आहे त्याचं आता आपण इन्क्वायरीसाठी दिलेलं आहे की त्याच्यामध्ये काय झालं एक्झॅक्टली, की तिथून युटिलिटी गेल्यामुळं म्हणजे खरंच मुळं तुटल्यामुळं झालं का, झाडाला काही आजार झाला होता म्हणून झालं का, झाड हेवी होतं म्हणून झालं, हे आता आपल्याला त्या रिपोर्टमध्ये कळतं. जानेवारीपासून सगळा मायक्रो लेवलवर आम्ही कामं करतो. या आधी अनेक वर्ष दरवर्षी पाऊस पडतो, दरवर्षी अनेक घटना घडतात. या आधी महापालिका कशी तयार नव्हती का? मला असं वाटतं ना, तोंडात शब्द घालू नयेत. म्हणजे जबाबदारीने जेव्हा मी बोलते ना तेव्हा तुम्ही ऐकलं पण जबाबदारीने पाहिजे. मी असं म्हटलंच नाही की महापालिका आधी काम करत नव्हती. मी या 2 पर्टिक्युलर मुद्द्याबद्दल म्हटलं की जिथे आम्ही जानेवारी, कारण 1 लाख जर मॅनहोल तपासायची असती तर त्याला 4-5 महिन्याचा वेळ लागेल. तर मला असं वाटतं लेट अस नॉट बी सो स्मार्ट की दुसऱ्यांना कळत नाही. मला वाटतं आता लास्ट प्रश्न, कारण बहुतेक प्रश्नांची उत्तर एक मिनिट त्यांचं ऐकून एक मिनिट ऐकू नाही येत आहे. Can you give me an example? I will immediately take action. I will give you I will immediately take action. If you just give me any evidence, I will take action. Doesn't matter. See, we have even if people, and that is it is a new reality now. That people, media, all kinds of everybody gives AI generated, but it doesn't take time to find out what is the reality. Now, the other day, I'll tell you one example. I was in the control room, and 2 days I was in the control room, and we were continuously watching TV on our screen. One news channel was showing that the road in Juhu, in front of Mr. Amitabh Bachchan's house, is flooded, and I can see the TV screen in my eyes, and it was not there. So this is a reality, because this is a new reality, I would say, कि AI generated images, false images, unstamped time-stamped images, they are being shown everywhere. So they will come in our app also, but we have a way of cross-checking it on the ground, and our machinery will do that. Ma'am, how long before we will Last think question. of rolling back the water cut? No, not immediately. We will need to observe, because as I said, we need to have 100% storage by 30th September so that that water lasts for us till next May. So we'll watch, we'll observe. I'm hopeful that Nasik, that rain has now gained momentum. So maybe if it remains for next 2-3 days and our water supply, but still we'll have to wait. And another thing is we may have to have that discipline also, because we will.